गुड मॉर्निंग गाईज. तर तुम्हाला थंबनेलवरनं कळत असेल आम्ही चाललो आहे माळवण ट्रिपला आहे. एक एक करून सगळ्यांना आपण पिकअप करूयात. आता यो आलेला आहे भाऊ, गिरीश भाऊ. आता आम्ही चाललो आहे शुभम भाऊला घ्यायला. शुभम द उर्ली कांचन. शुभम द उर्ली कांचन सरपंच. शेर आहे शेर. पिंपळगावचा सब कुत्ते लोग डॉन आला. हेलमेट क्यों लाया? डॉन आला. इसके लिए 2 व्हीलर के लिए और एक ही था ना उसके पास. तो एक ही चाहिए ना. पिछले वाले को? उर्ली कांचन पैंट. पीछे वाले को क्या चाहिए था? उर्ली ऐसे कांचन गिरे है सेफ्टी के लिए रहने का. मेरे भाई आयला. याकूब लाला. चला तर आता आम्ही चाललोय. आपण घेतलंय शुभम भाऊला उर्ली कांचन सरपंच. अण्णाला पण घेतलंय गिरीश अण्णा. तर आता आम्ही चाललोय मालवणला. आपले 2 कार्यकर्ते अजून येतात ते रस्त्यात. तुम्ही पुढचा ब्लॉग बघत राहा. बाय बाय. सो बाय बोल. तुम्ही रुकते म्हणे. ये रायडर तयारी चालू आहे. रायडर मंगे. सरपंच साहेब लाला भाई. आज ते गिरीश अण्णा. सरपंच आहेत उर्ली कांचनचे. डोंगा भाई. आता डोंगा भाई. यार कसला करत दाखवलं पिक्चर मध्ये पण तो डोंगा. गंदा नाव बघ. तर आता आमचा नाश्ता नाही म्हणता येत पण चहा पिऊन झालाय. आणि आता आम्ही थांबलोय. हा समोर आहे टोल नाका. हम शूट करता का इसको? प्रसाद मलाई चहा बन मस्का इथं थांबलो होतो. आता आम्ही निघतोय. इसमें मजा आहे का नाही? शूप खाला. शीतल मम्मी जा बमजा. हे शुभम सावकाश चाल रे बम. बात करते रहे बम उसके साथ. फोन बिल. हे शुभम इकडे बघ ना शुभम. ए बम सीट बेल्ट पहन ना. सीएनजी भरायला आलो. सीएनजी भेटला नाही. आणि ट्रिप मध्ये हे बघा ही पोरं. एक जण हागायला गेलाय आणि बाकीचे 3. सो आता आपण पोचलोय मलकापूरला. मागच्या सीएनजी पंपावरती तर काही सीएनजी भेटलं नाही. आता भेटलंय. बम गेला टाटा. अभी नहीं रुकता. एक जोडी पाव द्या ना. जोडी. ही जोडी. सो जसं की तुम्ही पाहिलं आता आम्ही नाश्ता करायला थांबलो होतो हॉटेल रॉयल फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. हा आहे रोड जो की डायरेक्ट अनुस्कुरा घाटात जातो. त्याच्या अलीकडेच आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला. जसं की आम्ही चाललो आता माळवणला आणि आम्ही चाललो आहे आता अनुस्कुरा घाटातनं. आता घाट स्टार्ट झालेला आहे. घाट खूपच मोठा होता आणि पोरं दमली होती. आणि हा बघा असा झोपलाय. भूक पण लागली आहे. बघू आता पुढे थांबायचं आपण जेवायला. सो अभी आपण रुकेले खाना खाने को. इथं दादांनी घेतली आहे चिकन थाळी आणि बाकी आम्ही सगळ्यांनी
दाल खिचडी, जिरा राईस, दाल तडका, पापड असं सगळं घेतलं आहे. आम्ही थांबलो होतो करी हाऊस या हॉटेलमध्ये आणि हे सुंदर असं स्वामींची मूर्ती आणि मागे शिवाजी महाराजांचा फोटो होता. खूप भारी होतं हॉटेल. एस्थेटिक आहे हॉटेल, एकदम भारी वाटते. तुम्ही पण इथं येऊ शकता. आता आम्ही जेवायला थांबलो इथं करी हाऊसला. आपल्या कणकवलीच्या टोल नाक्याच्या अलीकडेच आहे हे हॉटेल. मस्त आहे, जेवण एकदम चांगलं होतं. सो आता आम्ही निघतोय. चलो बाय. आता आमचं निवांत जेवण झालेले. हाँ ऐसा प्लान करने का गिरे. कल अपन ने प्लान किया, आज अपन डायरेक्ट मालवन में. क्या बोलते? फुल क्वालिटी विषय. डायरेक्ट प्लॅन. काल बसलो, प्लॅन केला, आज डायरेक्ट मालवण मध्ये. आज आहे डे 2 आणि आम्ही आता आलोय नाश्ता करायला. एकदम मस्त जागा आहे आणि हे मागं रिव्हर. आणि आता आम्ही ऑर्डर केले, बघूयात किती वेळ लागतंय. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. आता आला आमचा नाश्ता, पोहे. गाईज कैसा आहे नाश्ता, कैसा आहे भाई? हाँ खूप छान आहे पोहे भाऊ. आता इथं ऑलरेडी अरे चालू आता त्याला बेडे बेडे करते. गप ना जरा, थांब ना जरा. कॉप 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 कॉप. पोरं एवढी हरामी आहेत. पोहे आलेत, मिसळ बी आहे, परत गावने बी सांगितले. ओ सॉरी, गावाने नाही भाऊ, गावने बी सांगितलेत. मोदक बी सांगते ते. आणि एवढी गरमी चालू आहे आणि चहा पण सांगितलंय पोरांनी. हा साल्टी गेली तरी चालेल. डॉन म्हणतात डॉन. भाऊ जाते ते का पोहे? म्हणते सनस्क्रीन तू लावली का? सनस्क्रीनच्या ह्याच्यात झोपलाय तू. गिरीश अण्णा असा का हसतोय तो गाल्यातल्या गाल्यात? कसे आहेत पोहे? ओके भाऊ, निवांत एकदम. तोंड बाजूला काढ ना तुझं. एक नंबर ना गिरीश. आता आम्ही आलोय देवबागला. बोट पण बुक केली आम्ही. हे यांचं तिकीट काउंटर वगैरे इथं तुम्हाला सगळी माहिती भेटेल. पॅकेजेस असतात, 3-4 पॅकेजेस आहेत. आम्ही आत्ता लाईट हाऊसचं पॅकेज घेतलं आहे. सो आता आम्ही जाणार आहे, आमची बोट निघणार आहे. बघूयात पुढे. याकूब भाई बोट लिए क्या? ले गे बोट किधर आहे? अरे हां ए भाऊ, फ्रीज बीज आहे ना बोटमध्ये आपल्या? हां फ्रीज बीज AC बीस आहे ना बोटमध्ये आपल्या? हां. हे आमचे एकदम दिलदार माणूस आहे. हे आमची खूप काळजी घेतात. हेल्थ बिल सगळं हे बघा. यांनी आत्ता सांगितलं आम्हाला पाण्याची बॉटल आणि इलेक्ट्रॉल दाखव रे भाऊ. पाण्याची बॉटल, इलेक्ट्रॉल सगळं आणलेलं आहे. आता स्टे हायड्रेटेड. आता आम्ही चाललोय लाईट हाऊसच्या म्हातारीची चूळ बघायला. हे काका आम्हाला घेऊन जाणार आहेत. पाणी बॉटल वगैरे घ्या. काका तुमचं नाव काय? उचित. हे काका आम्हाला घेऊन जाणार आहेत आता बोट. दादा. तर आता आम्ही चाललोय. भाऊ कसं वाटतं भाऊ? एक नंबर. चष्मा हारला. याचा चष्मा हरलेला आहे. आणि या भाऊनी, भाऊ आपला ब्रँडेड चष्मा दाखव भाऊ. या मागे गिरीश अण्णा. ओके अण्णा, एकदम ओके. ऑल सेट. बंटी दादा. आय वॉन्ट पीस. यू वॉन्ट पीस? ओके.
आता हा आहे देवबागचा संगम पॉईंट, जिथं आम्हाला आमची बोट भेटणार आहे जायला. फुल कचरा आहे, बीच काय एवढा चांगला नाही आहे. आणि एवढा 5 ते 10 मिनटं झाल्यात आता. काका काय अजून आले नाही ते, सॉरी दादा, बोट घेऊन. येणार ते नाही नाही, ए उधर मत जाए, उधर मच्छी उधर मत जा. जॅकेट घ्या आले ना. आता आम्ही चाललोय. हा 6 जण आहे आम्ही. आता ये लाइफ जैकेट, लाइफ जैकेट पहनो, अपने को स्विमिंग करने का है. स्विमिंग करने का अपने को लाइफ जैकेट पहनो. देव ना जल्दी, किसका है. सो आपण निकल गए अपने प्रवासा के लिए. प्रवास सॉरी बोटीच्या प्रवासासाठी आपण निघालो. आता मस्त मजा येणार आहे. शुभम म्हणते बाहेरचा आहे तो समुद्र आहे. ज्यावेळी खाडीचं पाणी आणि समुद्राचं पाणी एकत्र येतं ना, त्यावेळी या लाटा तयार होतात. याला संगमच्या लाटा बोलतात. हा आपला देवबाग बीच आहे ना, त्याच्यावर त्याला देवबाग संगम बघा. ट्रिप मध्ये एवढी मजा येते आम्हाला. इकडं सगळं साईडला एवढं मस्त पाणी बिणी आहे. ट्रिपच्या ग्रुपमध्ये आमच्या हा एक आहे ज्याला फोटो काढायचा आहे, हा पण एक आहे ज्याला फोटो काढायचा आहे, हा पण एक आहे त्याचा फोटो काढून झालेला आहे, हा पण एक आहे अण्णा त्याला फोटो काढायचा आहे. आणि हा बघा संप्रदायनी सुपिनी सुद्ध पोसनी. बंटी रडू नको. हे चैतन्य रडू नकोच ना. आणि हे बघा यांना उतरायचं आहे ना. टांगा टाका ना दादा. आता भाऊ चाललेले आहेत. भाऊंचा विषय वेगळा आहे. ए तू असं काय येतोय, अडकलं का. आईला कष्ट आहे. तुला उतर. ओ दादा, इथं काय स्टॉप आहे का. याला उतरायचंय खाली, याला उतरायचंय खाली. स्टॉप आहे का काय. कम ऑन बंटी, यू कॅन डू इट. संप्रदायनी. ए काय होते. अरे वर बसलं तिथं. उलटा बस, उलटा. हा बस सरक मागा आता. दादालू फाटलेली असा. टेकून बस, टेकून. बंटी ए बच्ची ए पलटी करो. बोट पलटी करो. ए अंडू मध्ये बस. पहिला नको मध्ये बस. मध्ये उसको बेटे बेटे पानी देखना ना पागल होएगा. ए अरे पहिला नाही बेटा बेटा. कमोनी बॉय. आता गिरीश भाऊ तिकडनं डाईव्ह मारणार आहेत. गिरीश डाईव्ह दाखव. असं वाटतंय बोटीवर पेंग्विन बसलाय. काय आता फायनली 2 तास झाले ना आम्हाला निघून. आणि अजून आलेलं नाही. तिथं समोर काहीतरी दिसतंय पुढं. 2 तास झाले आम्ही बोटीत बसलोय. काय माहित नाही, बघू किती वेळ लागतोय. बाकी तुम्ही मजे घ्या. शुभम भाऊ काय करतो. शुभम भाऊ काय नाही भाऊ.
हाँ बम दुबई जा रहे ना अपन दुबई जा रहे कैसे जा रहे अपन बता जा रहा पब्लिक को कैसे जा रहे अपन बस से जा रहे आम्ही आता एकदम समुद्राच्या मधोमध्ये आणि बोट अशी हलतीये जशी की आणि इथं आमच्या बोटीचं पेट्रोल संपलंय आणि हे काका हे दादा आता ते नीट करतात ते आणि बंटीची सुपर आईने झालेली आहे वाय यू शाउटिंग ब्रो वाय यू शाउटिंग इथे माझं एक आम्हाला आता आमच्या बोटसाठी मदत पाहिजे बोटमध्ये रस्सी अडकली मोटरमध्ये ते निघत नाहीये आता हे दादांनी दुसऱ्यांना बोलवलंय त्या बोटचं नाव आहे तुळजाभवानी तर आता बघूयात काय करतात ते आणि इथं आम्हाला जेलीफिश बघायला भेटली आहे आणि इथं बघा इथं आमची फाटती तरी बी आम्हाला तिथे थांबायचे तेव्हा आता ही बोट आलेली आहे आमच्या इथं काय नाही होत रे अरे हे वो ये कर रे ना कोटे नाही सा तुझ्या ITI कामाला आला ते काय तो रिपेअरिंगसाठी आम्ही चाललोय आणि इथं आता त्या व्हाईट टी शर्ट मध्ये काका कायच्या खात होते चष्मा दे ना तू घालत नाही अरे पाणी उडतं म्हणून काढलंय ठीक आहे ना फोटो काढायचं माझ्याकडे भाजी बटाटा पोची चौघाला पत्तर संडास कर करके सफेद हो गया वो हे बघा 52 इथं फुल 2 आणि इकडे एक अशा आमच्या 4 बोटींची रेस चालू आहे दादा आमचे खूप प्रयत्न करतात हे पळवायची गाडी 2 तासाच्या आमच्या बोट प्रवासानंतर फायनली आम्हाला कुठंतरी हे लाईट हाऊस दिसायला लागले इथं आम्ही लाईट हाऊस बघायला आलोय आणि ह्यो बा काय करतो आणि इथं भाजीवाला आलाय वन्स मोर भाजीवाले आज काय सरपंच सर येतोय समुद्राचा आवाज सो आता आम्ही ह्या पहिल्या जुन्या लाईट हाऊसपाशी चाललोय अजून एक 5 मिनिटं लागेल वाटतं पोहोचायला त्यानंतर नवीन लाईट हाऊस हा व्ह्यू आहे ना भाई हा सगळा दगडांचा भाग आहे पुढे ही लाईन दगडांची आहे पण त्यावेळीच्या बोटी असायच्या त्यावेळी जुन्या काळात त्या शिडाच्या असायच्या त्यांना नेव्हिगेशन सिस्टम वगैरे काही नसायचं दिवसा आपण हे सगळं पाहू शकतो पण रात्रीच्या वेळी प्रॉब्लेम व्हायचं समजायचं नाही कुठे जातोय काय करतो मग ह्या याच्यावरती जे आहे समोरचं लाईट ब्रिटिशांच्या काळात त्याच्यावरती आग पेटवायची त्यामुळे रात्रीची आग दिसल्यानंतर समजायचं बोटींना की हा लाईट हाऊसचा भाग त्या बोटी बाहेर न गेल्या पाहिजे त्यावेळी थोडक्यात गाईड करायचं काम हे लाईट हाऊस करायचं कालांतराने हे बंद पडलं ब्रिटिशांच्या नंतर त्यानंतर हे आहे नवीन लाईट हाऊस हे सध्या सोलरवरती चालू आहे सोलर प्लस बॅटरी बॅकअप असं
महिन्यांची शिफ्ट असते. 3 महिने त्यांनी इकडेच थांबायचे. जर 8 ते 10 दिवसांनी त्यांच्यासाठी खायचं सामान येतं, प्यायचं पाणी म्हणा किंवा खायचं काय राशन वगैरे असेल ना ते आणलं जातं. पावसात मात्र त्यांना 3 महिने इकडेच थांबावं लागतं. त्याकडे येत जात नाही. 3 महिन्याचं स्टोअर करून ठेवावं लागतं. हो एवढं जवळ जाणार ना थोडी लाट डबल होते. गाईज सो आता आपण आहोत जुन्या लाईट हाऊसपाशी. तिथे वरती जे आहे ते जुनं लाईट हाऊस आहे. तिथून पुढे आता आपण नवीन लाईट हाऊसपाशी जाणार आहोत. खूप मस्त सुंदर व्ह्यू आहे. तिकडे कोंबड्या पण आहे. आता झालंय सगळं फिरून. आता पोरांना झोप यायला लागली. कुट्टू भैया शुभम भाऊ. हा भाऊ. हा ए हा दादा धन्यवाद. आता आम्ही जेवायला आलेलो आहे आणि इकडं सुरमई झाली, प्रॉन्स थाली आणि इथं पनीरची भाजी आणि बटर रोटी. हम लोग ये खा रहे.